नाशिकमधील TCS धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर तिला नाशिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। धर्मांतरण घडवून आणण्यामध्ये तिची मुख्य भूमिका असल्याचा संशय आहे। नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये MIMच्या एका नगरसेवकालाही सहआरोपी करण्यात आलेला आहे। आरोपी निदा खानला MIM नगरसेवक मतीन पटेल यांना आसरा दिला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। मतीन पटेल हा छत्रपती संभाजीनगरमधला MIMचा नगरसेवक आहे। निदा खानच्या अटकेवरून मंत्री संजय शिरसाट यांनी MIMवर गंभीर आरोप केलेले आहेत। कॉर्पोरेट जिहादचा मास्टरमाइंड छत्रपती संभाजीनगरात आहे। इम्तियाज जलील याची चौकशी करा असं शिरसाट यांनी म्हटलंय। संजय शिरसाट यांनी केलेले आरोप इम्तियाज जलील यांनी मात्र फेटाळून लावले। नाशिक पोलीस तपासावर विश्वास व्यक्त करत केवळ आरोपांनी कुणी दोषी ठरत नाही असं जलील यांनी म्हटलंय। तसंच पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। निदा खानचं नाव FIR मध्ये असले तरी तिनं कुणाची हत्या केलेली नाही असा उलट दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे।